दिलगिरी व्यक्त करतो आणि साहजिकच आहे ज्या ज्या मतदारांनी जिथे जिथे अगदी चांदा ते बांदा शिवसेना आणि शिवशक्ती म्हणजे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला मतदान केलेलं आहे त्या सगळ्या मतदारांना आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन पण करतो। या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडनं लढवल्या गेल्या। जणू काही प्रत्येक निवडणूक ही निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे अशा पद्धतीने ते साम दाम दंड भेद याच्या पलीकडे जाऊन सर्व काही त्यांनी वापर केला। धाक दपटशा, पैशाची लालूच दाखवली, आमिष दाखवलं। काही जणांना आमच्या शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटिसा केल्या, काही जणांना अटका तिकडे झाल्या, काही ठिकाणी दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले। अगदी ठाण्याला गेलो होतो, तिथे आमच्या काही कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल इथल्या उमेदवारांना पैशाची आमिष पण देण्यात आली। काही ठिकाणी जोर जबरदस्तीने त्यांना उमेदवाऱ्या मागे घ्यायला लावल्या आणि या सगळ्या गुंडागर्दीला न डरता ज्या ज्या उमेदवारांनी ही लढत दिली आणि ज्या ज्या मतदारांनी निर्भयपणाने मतदान केलं हे सगळेजण खरोखर लोकशाहीचे रक्षक आहेत। मुंबईमध्ये आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच, आजही आहे। तो आकडा आम्ही आज तरी काही गाठू शकलेलो नाही, पण या सर्व त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागले, जे काही यश शिवशक्तीने मिळवलेले आहे त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला तर घाम फोडला आहे नक्कीच। कारण त्यांनी एक्झिट पोलचे आकडे असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील, या सर्व म्हणजे एकही प्रयत्न त्यांनी असा सोडला नाही की जिथे शिवसेना नामोहरम होईल। एका गणिताचं काय उत्तर मला मिळालेलं नाही। अगदी विधानसभेला सुद्धा किंवा लोकसभेला असेल, माझ्या नक्की लक्षात नाही, मोदीजींची सभा झाली होती शिवतीर्थावर, खुर्च्या रिकाम्या होत्या। विधानसभेला असेल, याही वेळेला आमची सभा झाली, मी आणि राज पहिल्या प्रथम शिवाजी पार्कला एकत्रित आलो। एकत्रित तर यापूर्वी सुद्धा होतो, शिवसेना प्रमुख होते तेव्हा, पण एका व्यासपीठावरनं आम्ही भाषण केली, आदित्यने पण केलं। आपण सगळेजण साक्ष आहात शिवाजी पार्क कसं फुलून गेलं होतं। त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी जी काय खुर्च्यांची गर्दी होती ती गर्दी, त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही, पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्या प्रथम आम्हाला कळलं। रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात, हा एक न सुटलेलं उलगडलेलं कोड आहे। एकूणच काय तर त्यांनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही पैशाचं वाटप केला गेल्या 4 दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी, तो 4 दिवसापुरता वाटप नव्हता, गेले 4 वर्ष हे पैसा पेरत होते। आमचे जे काही निवडून आलेले नगरसेवक होते, मी मुंबईपुरतं जर बोलायचं झालं तर जवळपास अर्धे अधिक नगरसेवक त्यांनी त्यांच्या गळाला लावले होते, ते आता गाळाला गेले। 4 वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारांना, नगरसेवकांना, नगरसेवक नसताना सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा विकास निधीच्या नावाखाली आम्हा पैसा वाटला। अगदी निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा प्रेशर कुकर असेल, मिक्सर असेल, साड्या असेल, म्हणजे प्रचंड तिकडे हा कालचा का परवाचा लोकसत्तेचा अग्रलेख चांगला आहे। हा पैसा येतो कुठून, या पैशाचा सोर्स, त्या सोर्सच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लागत कसे नाही, आणि एवढं करूनही जो अमाप पैसा वाटला जातो, मग साधारणतः 2015 साली काळा पैसा नाहीसा व्हावा, गैरव्यवहार थांबावा म्हणून आपल्या मोदीजींनी जी नोटबंदी केली होती ती नोटबंदी अयशस्वी झाली का, याचं उत्तर सुद्धा हे कोणीतरी शोधलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल,
पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही, हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेले आहे. थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरची संपू शकत नाही. आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाही आहे. कारण तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, त्यांना पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नियम बदलावे लागले नसते. आणि आज देखील जे साधे साधे शिवसैनिक, अगदी महिला पुरुष निवडून आलेले आहेत ते साधे आहेत. प्रचंड पैशाच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी ताठमानेने लढू शकते आणि जिंकू शकते हे या शिवसैनिकांनी दाखवलेलं आहे. मी सर्व मुंबईकरांना खास धन्यवाद देतो. मला मुंबईकरांकडनं आणखीन अपेक्षा नक्कीच होती, कारण ज्या काही 25 वर्षात जी काही आम्ही सेवा केली, ज्या काही सुधारणा केल्या, त्या सुधारणा आम्ही सर्वांसमोर ठेवलेल्या होत्याच. कोविड काळात जे काही काम केलं, मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये त्याची एक प्रशंसा झाली. हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं होतं की मुंबईकर अधिक आशीर्वाद आम्हाला देतील, भरघोस आशीर्वाद देतील. ठीक आहे, आशीर्वाद जरी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दिले नसले तरी दिलेत, ते भरपूर दिलेले आहेत. विशेष म्हणजे जे शिवसेनेचे गड आहेत, मराठी पट्टा, या मराठी माणसांनी शिवसेनेवर असलेला त्यांचा आशीर्वादाचा हात हा तसाच ठेवलेला आहे. यापुढे महापालिकेमध्ये आता शिवसेनेचे किंवा सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी हे सभागृहात जाणार आहेत आणि ते गेल्यानंतर मुंबई महापालिकेची तिजोरी यांनी कशी लुटलेली आहे, कसे कसे गैरव्यवहार यांनी केलेले आहेत याचा भांडाफोड तर नक्कीच होईल. पण एक कर्तव्यदक्ष मुंबईकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांचे लोकप्रतिनिधी हे काम करतील. आम्ही जो काही वचननामा जनतेसमोर ठेवला आहे त्याचा सुद्धा आम्ही नक्की पाठपुरावा करू. आणि मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल हे सदैव दडपण आम्ही ह्या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू. याच्या पुढे आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. माईक फिरवायचं म्हणजे तो नाही, माईक फिरव का म्हणजे तुम्हाला तुमचा आवाज पण ह्याच्यात येईल. हा माईक चालू करा. हा चालू नाही, हा चालू नाही. हे इथे पठाणे करे नाही, चालू नाही, बंद. मगाशी नगरसेवकांशी बाहेर बोलताना बोलला की देवाची इच्छा असेल तर महापौर होईल. देवाचा म्हणजे देवाची, हा मेवाची नाही. नाही नाही, असं नाही. शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे. आम्ही हरलेलो नाहीच आहोत. कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेलं आहे. थोडाफार फरक आहे, याचा अर्थ लगेच काही. आणि आता त्यांना टेन्शन आहे, कारण शेवटी एकदा फुटलेली, फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं. मला नाही आहे टेन्शन. बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे आम्हाला 2.5 वर्ष महापौर देण्याच्या वर्षी तुम्हाला शिंदेच्या शिवसेनेचे नेते करतायत. त्यांचा संबंध काय पण बाळासाहेबांशी? त्यांचा संबंधच नाहीये. उद्धवजी त्यांचे जे नगरसेवक आलेले शिंदेनी ते नगरसेवक निवडून आलेले आहेत, ते आता ताज हॉटेलला इथे काही दिवस ठेवणार आहेत. काय त्यांना भाजपची भीती वाटते, कारण ते जाऊ दे, आता जास्त काही न बोललेलं बरं. कारण ते एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात, सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात. त्यातले आमचे किती फोडलेले आहेत? आता ज्यांनी ठेवले त्यांना विचारा. काँग्रेस सोबत एक मिनिट, तुमच्या इच्छेनुसार महापौर मुंबईत बसला असता. उद्धवजी, काँग्रेस सोबत असती तर तुमच्या इच्छेनुसार आज मुंबईत महापौर असता का? हा जरा बंद करू. हा काय म्हणता?
काँग्रेस सोबत असती तुमच्या तर आज तुमच्या इच्छेनुसार मुंबईत महापौर या असतं. अशा प्रश्नाला काय म्हणतात माहितीये ना, आत्याबाईला मिशा असत्या तर. उद्धवजी अशी म्हण आहे मराठीत. माईक घेऊन बोला सगळ्यांनी, तिकडे घेतो माईक. उद्धवजी, आतापर्यंत महापालिका इतिहासात शिवसेना भाजप युती असताना भाजप महापौर पदापर्यंत पहिल्यांदा पोहोचते. याआधी उपमहापौर पद त्यांनी भूषवलेलं आहे. तर पहिल्यांदा मुंबईचं महापौर पद भाजपला येत आहे हे आता जवळपास स्पष्ट आहे. तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय की पहिल्यांदा मुंबईचा भाजपचा महापौर होतो आहे? बघा, एक सांगतो, आमचा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठे खचलेलं नाही आहे. त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे. आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाही आहे तो बसावा न बसावा, पण ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय. त्याच्यामुळे त्या लोकांनी, गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आहोत आणि हे पाप करणं, हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे. हा माईक आवाज येतोय का रे? नाही, आवाज मुंबईसह इतर ज्या महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या त्यांचं मतदान झालं त्यामध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष दिसते. तिकडे शिवसेनेला मात्र कमी जागा मिळाले. मात्र या सगळ्यामध्ये भाजपला त्याचा फायदा झाला असं वाटतं. भाजपचा इरादा तोच आहे ना. त्यांनी मधल्या काळामध्ये म्हणून मी अनाकोंडा म्हणालो ना की त्यांनी 29% म्हणजे तोपर्यंत यांना सगळ्यांना गुंडाळून वेटोळ्यात गुंडाळून टाकणार आहेत ते. आणि अंबरनाथमध्ये त्यांनी ते केलंच. जिथे गरज असेल त्या गरजेपुरतं ते वापरणार आणि फेकून नेणार. तोपर्यंत त्यांचा पक्ष आणि सगळं संपून टाकलेलं असेल. त्याच्यामुळे मला शिवसैनिकांचा अभिमान आहे की ठीक आहे, काही काळा प्रतिकूल असतो पण प्रतिकूल काळामध्ये हिंमत न हरता लढतोय आम्ही आणि लोक आमच्या सोबत आहेत याचा मला नक्की अभिमान आहे. उपमुख्यमंत्री शिंदे ज्या प्रभागामध्ये रहिवासी आहेत ते संविधानिक पद नाहीये. ज्या प्रभागामध्ये नाही पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा. ते संविधानिक पद नाहीये. शिंदे ज्या प्रभागामध्ये कोण शिंदे? त्यांचा वाढदिवस आहे. शिंदे ज्या प्रभागामध्ये राहायला आहेत त्या प्रभागामध्ये तुमच्या उमेदवाराने, ठाकरेंच्या उमेदवारांनी शिंदेच्या उमेदवाराचा करेक्ट काय नाव त्यांचं? कोणाचं? त्या उमेदवाराचं नाही मला माहिती. जोरात बोला ना. खुपसे म्हणजे दोन्ही अर्थाने आहे. खुपसे काही समजण्यासारखं आहे आणि खुपसे म्हणजे खुपसे. उद्धवजी, आकडेवारीचा आवाज आहे खणखणीत. जी आकडेवारी आहे ठाकरे बंधूंची त्यात असं एक विश्लेषण केलं जात आहे की मनसेची शिवसेना पक्षाला जास्त मदत झाली तुमच्या पक्षाला आणि तुमचे नगरसेवक निवडून आले तुलनेत मनसेचे तितकं संख्याबळ निवडून आलेल्या नगरसेवकांचं दिसत नाही. आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला ना, त्यांना निवडून पण आला. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली असं काही नाही आहे. दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एकवाक्यता खूप छान. कारण मी, आदित्य, सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही. छान एक दिलाने आम्ही लढलेलो आहोत. काँग्रेस चर्चेत पुढच्या झडपीच्या निवडणुका येत आहेत. या झडपीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेसोबत तुमचा अलायन्स कायम राहील आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा. आम्हाला आधी कालचे आत्ताच माझे नगरसेवक जिंकून आले त्यांचे पेढे खातोय. काय आता बोलेन ना मी. काय हरकत आहे? हरकत काय? संयुक्त पत्रकार परिषद पुन्हा बघायला मिळेल. कारण आज तुम्ही एक म्हणजे युतीत लढलात. पण अरे एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही. आमची विश्लेषण करण्यासाठी जर संयुक्त पत्रकार परिषद नाही पण विश्लेषण तुम्ही लोक करतात ना, तेच विश्लेषण आम्ही बघतोय.
पण एकत्र आहोत, मी मागेच बोललो, एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी होईल, सगळं होईल, सगळं होईल. नाही, पण उद्धवजी, जी काँग्रेस संपूर्ण महापालिका त्याला काहीतरी जी काँग्रेस संपूर्ण महापालिका निवडणुकीत चर्चेतही नव्हती, त्याचे 28 नगरसेवक आले आहेत. चांगली गोष्ट. तर तुम्ही एकत्रित लढले असते तर आणखी चित्र वेगळं, म्हणजे महाविकास आघाडी आणि मनसे असे मिळून एकत्र लढले असते तर आणखी चित्र वेगळं असतं. ह्या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आलेत तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते. बरं, दुसरी गोष्ट काय, गेल्या वेळेला आमचे 84 निवडून आलेले, भाजपचे 82 आले होते. त्यांनी शहासेना केली, आमचे काही गद्दार फोडले, तरीसुद्धा त्यांचे 82चे 89 झाले. आमचे अर्धे अधिक फोडले होते तरीसुद्धा 54 फोडले होते तरीसुद्धा आमचे 65-66 निवडून आले. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यांनी ज्या क्षणी, आता बघूया, या 21 का 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. पुढची तारीख कधी जून जुलैची, ऑगस्टची मिळते, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची 2028 29 30 सालची कधी मिळते ती बघू आपण. पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला? उपयोग शून्य होईल. त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं. कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती, म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं. आणि भाजप वाढलेलंच नाही आहे, त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतलेत. 8 MIMचे उमेदवार जे आहेत ते निवडून नगरसेवक झालेले आहेत. शिवडीसारख्या भागामध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे. काय कारण आहेत MIMचे उमेदवार एवढ्या मोठ्या संख्येने निवडून गेले? 8 त्यांना इतरांपेक्षा जास्त मतं पडली. पण काय राजकीय गणित काय ठीक आहे, राजकीय गणित काय आहे की मुंबईत 8 MIMचे नगरसेवक? अरे पण मी कसं सांगू ते? भाजपने जो हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता त्यानंतर सोडला आता? त्याचा फायदा झाला असं वाटतंय का एकूणच या नाही, निवडणुकीत? भाजपने मतं तिकडे गेली असं वाटतं का? भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा कधीच घेतला नाही. ते त्यांचं निवडणुकीचं ढोंग आहे. त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेलं आहे. नाही, आवाज इथून येत नाही म्हणून. लांबा परळ तुमचा बालेकिल्ला राहिलेला आहे, तो शाबूत आहे. दुसरीकडं प्रभाग क्रमांक 173 मध्ये जो 30 वर्षापासून तुमच्या हातात होता तो ढासळलेला कुठला? शिल्पा पिटुस्कर भाजपच्या विजयी झालेल्या नाही, एरिया कोण, मला असं आकडे. हां, ठीक आहे. मग तसं काही ठिकाणी त्यांच्या पण जोगेश्वरीमध्ये आमची निवडून आलेली आहे, जो त्यांचा बालेकिल्ला होता. सचिन पाटील निवडून आलेले आहे. असं होतात ना. बघा, लोकशाहीमध्ये या गोष्टी घडत असतात, पण त्या प्रामाणिकपणे व्हाव्या. आम्ही त्यांची मतचोरी पकडून दिली, दुबार मतदार पकडून दिले, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही नंतर ते काय पाडू बिडू सगळं आणलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये आम्ही जागरूकतेने होऊ न दिल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चोरीमारी करताना आले. पण तरीसुद्धा अगदी झालीच नाही असं मी नाही म्हणणार. थोड्या दिवसात त्याची पण माहिती आम्हाला मिळेल. उद्धवजी, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आपण मुंबईचा विचार करू, ज्या आक्रमण होते जमिनीवर, ते गिरगावमध्ये पण झाले, दादरमध्ये पण होत आहे, पण असा विचार करून आपण एकत्र आलो. आता या काळामध्ये म्हणजे खूप असं विचारपूर्वक बोललात की आम्ही शिवसेनेला बाजूला काढलं. मराठी माणूस म्हटल्यावर आपल्या दादरमध्ये पण इथे आल्यानंतर आम्हाला वाटतं की आधार होते बाळासाहेब आमचं. तर आता हा विचार करून आपापसात भांडण्यापेक्षा समजा जे नगरसेवक गेले ते जर परत आले तर मग शिवसेनेचा महापौर होऊ शकतो असा विचार केला जाईल. तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या. चुनाव प्रचार जब शुरू भी नहीं हुआ था उसके पहले हमने मुंबई में कई जगह होर्डिंग्स देखी थी जिसमें लिखा गया था जब चुनाव प्रचार शुरू हुआ था कि उसके पहले मुंबई में कई जगह होर्डिंग्स लगी थी। अब नहीं तो कभी नहीं, यही वक्त है मुंबई को बचाने का, मराठी मानस को साथ आने का। क्या वो वजह आप देखते हैं कि इतना प्रचार होने के बाद भी मुंबई का जो आप चाहते थे कि महापौर आपके पार्टी का वो होने वाली स्थिति अभी है नहीं? सवाल ये कि प्रचार आपने किया उसके वजह से उसके बाद भी आपको जो संख्या नहीं, लेकिन इसीलिए मैंने कहा ना कि मुझे तो अपेक्षा थी कि
जो भी काम हमने पिछले 25 साल में किया, खास कर कोविड के समय में किया, तो मुंबई के मतदाता हमारे साथ रहेंगे और वो रहे भी, बिल्कुल नहीं रहे ऐसे नहीं बात हुई है। और खास कर मराठी इलाका जो है, वहाँ के सारे मराठी जो जनता है वो हमारे साथ है ही, और साथ ही साथ कोई नॉन महाराष्ट्रियन भी है, अन्य धार्मिक भी है, वो भी हमारे साथ है। अपेक्षा तो और थी ही, अगर हमारे 100 भी आ जाते तो लगता अरे और 25 आने चाहिए थे। तो ये तो हमेशा रहेगी और रहनी चाहिए, इसलिए तो काम करना पड़ता है। लेकिन एक बात और चली, उत्तर भारत में खासकर जो ये कहा गया, अगर बटोगे तो भी पिटोगे और नहीं बटोगे तो भी पिटोगे, इसका नुकसान हुआ कहीं ना कहीं लोगों के मन में। ये जहर फैलाने वाले हैं कौन? और यही तो मेरा सवाल था कि नहीं, ये क्या कहा था आपने, बटेंगे तो पिटोगे, तो ये जहरीला प्रचार किया किसने? नहीं, फिर अगर मैं ऐसी बात कहूँ, हम ट्रैक बदली हो जाएगा। मॉब लिंचिंग वगैरह करने वाले जो लोग हैं, वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना, और हमने तो कोविड के समय में ना मैंने कभी किसी की भाषा देखी थी, ना कभी मैंने किसी का मजहब पूछा था। मैंने तो मेरा कर्तव्य निभाया था और हमने हमेशा निभाया। जो भी कोस्टल रोड किया है या पानी की समस्या है, हर घर में जाता है, पानी भी जाता है, हर कोई वहाँ से जाता है। अंकित वगैरह तो उसी वोट्स पे तो आए। हाँ, अंकित आए ना, हमारे कुछ लोग दिल्ली में है, मागाठाणे में है, अन्य गोरेगांव में आए हैं। जैसे आदित्य कह रहा है कि उत्तर भारतीयों ने भी हमें वोट तो किया ना। भाजपचा महापौर होणार आता जवळजवळ सिद्ध झालेले आहे, पण आता मुंबईची चावी आता दिल्लीकरांच्या हातात जाणार, मग हे रोखण्यासाठी आपलं काय पावलं असेल? त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो ना ओरडून, त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो की अफगाणिस्तान होऊ देऊ नका। आणि साहजिकच आहे की महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही काही कमजोर नाही आहोत, आमची संख्या पण भरपूर आहे आणि रस्त्यावरती तर आम्ही आहोतच। देवेंद्र फडणवीसांनी आता संभाजीनगरला माहिती दिली की अजून मला उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आलेल्या नाहीये, अपेक्षा आहे सर इथे काय माईक फिरू तर देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्यावर अजून उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा नाही, येणारात का फोन करून शुभेच्छा द्यायला मला मी तेवढा काही खतरूड नाही आहे, पण साहजिकच आहे एवढं सगळं त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्याला टक्कर दिले त्याचंही कौतुक त्यांनी केलं पाहिजे। सर एक प्रश्न असा विचारायचा आहे, ह्या वेळेला राज्य निवडणूक आयोगाकडे ज्या कंप्लेंट्स केल्या गेल्या त्यापैकी एक कंप्लेंट जी नवीन होती ती म्हणजे शाही बद्दलची, इंडेलिबल इंक। आता त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सांगितलंय की ज्यांनी हे पुसण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरुद्ध आम्ही नाही अशा निवडणूक आयुक्ताबद्दल विरुद्ध जनता ऍक्शन घेईल। त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ करू नये, ते म्हणजे कोणी ब्रह्मदेवाचा बाप नाही आहेत, त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये। लोकशाहीचा अपमान केला तर निवडणूक आयुक्तांना सुद्धा शिक्षा करावी लागेल। पण हा इशू कितपत सिरियस आहे? नाही, मी दिला ना, आता बोललो नाही, मी उत्तर दिलेलं आहे की त्यांनी लोकभावनेचा अनादर करू नये, संविधानाचा अनादर करू नये। संविधानापेक्षा निवडणूक आयुक्त मोठे नाहीत, ते सुद्धा एक मतदार आहेत, त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असतो। ते जर एका पक्षाला मतदान करू शकत असतील याचा अर्थ ते सुद्धा निष्पक्षपातीपणाने काम करू शकतात का, हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल। आणि दुसरा प्रश्न असा आहे की राज्यभरातले जे आकडे आले त्याचं एकंदरीत विश्लेषण करता तुम्हाला असं वाटतं का की 2029च्या निवडणुकांसाठीचं हा प्रिव्ह्यू आहे किंवा त्यावेळेला कशी हे एकंदरीत राज्याचं चित्र दिसेल त्याबद्दल हे लक्षण आहे? आपल्या मराठीमध्ये काही म्हणी आहेत, त्याच्यात एक म्हण खूप छान आहे, अति तेथे माती। ह्यांचा आता अति होते त्याच्यामुळे त्याची माती व्हायला वेळ नाही लागणार, म्हणजे 29 सुद्धा खूप लांब झालं। सर हिंदी में एक सवाल है कि अब महाराष्ट्र में और मुंबई में रिजॉर्ट पॉलिटिक्स जो है वो शुरू हो चुकी है। महापौर को लेकर आप क्या कहेंगे? आप लोगों की ड्यूटी हालांकि उतनी नहीं है लेकिन उसके बावजूद कुछ आगे का प्लान अगर आप बता पाएं। नहीं, मैं क्या बता सकता हूँ, अभी पहले किसने कहा ना, अभी वो मांग कर रहे हैं 2.5 साल के महापौर पद की। हाँ, तो पहले तय होने दो। 2.5 साल में उनमें जो आए हैं, अगर पहले 2.5 साल महापौर बनेगा क्या, कि फिर और किसी उनकी पार्टी तोड़कर ये महापौर, जैसे मेरी पार्टी तोड़कर मेरा ही
मुख्यमंत्री बनाया था वैसे उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे क्या, वो देखने जैसी चीज़ अभी इंटरेस्टिंग होगी ये बात। मुझे लगता है कि उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे, भाजपा महापौर बनाएगी। दुबार मतदानासंदर्भात आपण नेहमीच बोलत होता, तर आपल्यापर्यंत बूथवरनं दुबार मतदानाच्या काही केसेस आल्या का, कंप्लेंट्स आल्या का तुमच्या कार्यकर्त्यांकडनं, आणि त्याचं पुढे काय? काही ठिकाणी आलेले आहेत, अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावं नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत। विशेष म्हणजे गणेश नाईकांचं नाव नव्हतं हे मी परवाच्या कालच्या पत्रकार परिषदेत पण बोललो। एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचं नाव मतदार यादीत नसणं, त्याला मतदानाच्या दिवशी केंद्र शोधताना टांगा त्याचे दुखतात, हे फार गंभीर आहे। मुंबईमध्ये आता युद्ध आकडा तुम्हाला गाठला, पण बाकी महानगरपालिकेमध्ये बघितलं बाजूच्या पडतात जिथं 2000 आत्ता अलीकडच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा आपल्याला चांगली मतं मिळाली, खासदार आणि आमदारही निवडून आलेले बाहेर, परभणीमध्ये मिळाले ना चांगली, बाकी ठिकाणी बाकी नाही। म्हणून मी काय म्हटलं की जसं काही ठिकाणी जरा एक संभ्रमावस्था आहे, जरूर आहे, हे मान्य करावं लागेल। थोडा संभ्रमाची जी धूळ आहे ती खाली बसल्यानंतर लोकांना खरं आणि खोट्यातला फरक कळेल। आपण मुंबईवर जास्त लक्ष केंद्रित केलं, बाहेर जास्त फिरला नाही, त्याच्यामुळे ते चालू तुम्ही आपण गेला असता हे आहे सत्य, म्हणून मी त्यांची दिलगिरी पण आता व्यक्त केली, जिथे मी जाऊ शकलो नाही तिथे दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की शेवटी ज्या पद्धतीने साधन सामुग्री, याचा अर्थ तुम्हाला कळतो, चा वाटप पलीकडनं झाला, एवढी साधन सामुग्री आम्ही आणू शकत नाही, कारण आम्ही मुळामध्ये ज्या पद्धतीने ते पैसे ओरबाडत आहेत, महापालिकेची तिजोरी रिकामी करणं, इतर काही गोष्टी करणं, त्या वृत्तीचे आम्ही नाही आहोत। सर लेकिन सवाल ये कि जो पूरा एमएमआर रीजन कभी शिवसेना का ही मैं विचार तुमच्याकडे माहिती तुमच्या एमएमआर रीजन पूरा शिवसेना का कभी बेल्ट रहा है, रहेगा ना, वापस आएगा। अभी इस वक्त पर ही हम देख रहे हैं कि जो ठाणा आपका कभी गढ़ था, अभी वहाँ एकनाथ शिंदे की पूरी तरह से सत्ता है, केडीएमसी है, आगे नवीन देखो ऐसी नहीं एक बात ऐसे कि जैसे सीजन होता है, पतझड़ तो होती है, फिर से नए पत्ते आते, तो अभी फिलहाल कुछ जगह पर पतझड़ हुई होगी, नए पत्ते आएंगे, कोफले फिर फुट आएगी शाख पर। लोगों के साथ पहुंच सकते थे आप प्रचार में, नहीं पहुंच पाए। चला शेवटचा वैभवला विचार, वैभवशाली विचार आहे बाबा। नमस्कार, जय महाराज। अरे वाह, धन्यवाद। नाही विचारलं तरी चालेल, नाही आता धन्यवाद दिले त्याला साजेचा प्रश्न विचार। प्रश्न ईव्हीएम वर होता, लोकसभाच्या नंतर त्याच ठिकाणी ईव्हीएम वर संशय घेण्यात आला, विधानसभेनंतर तर ईव्हीएम हॅक आणि दुबार मतदानावर आक्षेप होता। आता महापालिकेत ज्या पद्धतीने तुम्हाला मॅन्डेट मिळालंय, आता ईव्हीएम बद्दल तुमचं काय? बघा, एका रात्रीत मत काय बदलू शकत नाही, म्हणजे तसं एका रात्रीत मत बदलायचं असेल तर ईव्हीएम वरतीच तेही मतदान झालं पाहिजे। त्याच्यामुळे आत्ता ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही आढावा घ्यायला लागलेलो आहोत। काही ठिकाणी अनपेक्षित निकाल हे नक्कीच लागलेले आहेत। ज्या पद्धतीचं मुंबईमध्ये वातावरण होतं, तुम्ही स्वतः अनुभव केलेला आहे, एक लाट वाट होत होती, म्हणजे मतदान एकतर्फी होईल असं चित्र याही वेळेला होतं, विधानसभेच्या वेळेला होतं। पण एका गोष्टीचं मला जरा एक गंमत वाटते की मतदान झाल्याबरोबर एक्झिट पोल जे यायला लागले, असे एक्झिट पोल घेणारी लोक मला तरी कुठे काही दिसलेले नाहीत। म्हणजे एक्झिट पोल कोणत्या पक्षाच्या कार्यालयातून दिले गेलेत का, आणि बरोबर आकडे त्याच्यानंतर जणू काही सकाळ जशी मतदानाला सुरुवात झाली, मतपेट्या उघडण्याच्या आधीच तिथले आकडे जाहीर व्हायला लागले। हे कसे काय कळले होते? म्हणजे मतपेट्या म्हणजे आम्ही फोन करत होते, नाही साहेब अजून आमच्या मतपेट्याच उघडलेल्या नाही आहेत। अरे पण टी व्हीवर दाखवत आहेत तर नाही, आणि नंतर बघतो तर थोडं वेगळं व्हायला लागलं। त्याच्यामुळे हे सगळं अनाकलनीय हा विषय आहेच। बरं, यावेळेला व्हीव्हीपॅट काढली गेली, म्हणजे एक एक गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त गूढ करत चाललेला आहात, आणि हा एक मूळ जो आमचा आक्षेप आहे की बॅलेट पेपरवरती मतदान का व्हायला पाहिजे, कारण मी मतदार आहे, लोकशाहीमध्ये माझ्या मताला ही अमूल्य किंमत आहे। माझं मत हे कुठे जाते ते शेवटपर्यंत कळण्याचा माझा अधिकार तुम्ही
हिसकावून घेतलेला आहात. आता त्यावेळेला मला ते असं झूमध्ये जसं एखादा प्राणी दाखवत अशी माझं त्या व्हीव्हीपॅटवरती रिसिप्ट दाखवत होता, तर ती पण नाही दाखवत. म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा मग आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये गुंडागर्दी करून अर्ज मागे घ्यायला लावत होते, मग निवडणूक पुढे आता EVM पण नाही राहणार, डायरेक्ट डिक्लेअर होतील. हां, तर त्याच्यामुळे आम्ही आमचं काही मत अजून बदललेलं नाही. काही ठिकाणी जिकडे संशय आहे तिकडे संशय आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा जेव्हा आमच्या हाती काही लागेल तेव्हा आम्ही बोलू. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. हां, नाही आता नको. सर, एक काळ सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की भाजप मुंबईमध्ये वाढली कशी. एक काळ असा होता की काँग्रेसचे खासदार बाळासाहेबांच्या मदतीशिवाय निवडून येत नव्हते. मुरलीधर असतील, गुरुदास कामत असतील, सुनील दत्त असतील. मग त्यानंतर आता कुठेतरी आपल्या पण काही चुका झाल्या का भाजप एवढी मोठी विस्तारली मुंबईमध्ये? नाही, त्यांना जाऊ दे, जास्त शब्दात काही मी विचित्र बोलत नाही. पण त्यांना त्यावेळेला मी भाषणात बोललो आहे की बाळासाहेबांनी त्यांना जर का तेव्हा 2 घास भरवले नसते तर भाजपाचा राजकारणात कुपोषणाने तेव्हाच बळी गेला असता. चला, सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.